हॅलो एव्हरीवन, नमस्कार. आणि तुमच्या सर्वांचं घरची कारभारीमध्ये मी शकुंतला चव्हाण मोहिते मनापासून स्वागत करते आणि आजच्या सुंदर आणि नवीन अशा व्लॉगला सुरुवात करते. तर आजचा दिवस तुमचा छान, आनंदाचा, सुखाचा आणि उत्साहाने भरलेला असं जाऊ दे. तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होतील. तुम्ही जे काही ठरवलं असेल आयुष्यात करायचं ते सगळं काही सत्कारणी लागू देत. त्यानुसार तुमचे प्रयत्न असू देत आणि त्या प्रयत्नांना यश मिळू देत, एवढीच स्वामींच्या आणि बाप्पाच्या चरणी प्रार्थना करते. आणि येणाऱ्या आपल्या मातेच्या चरणी, आई भवानीच्या चरणी प्रार्थना करून लगेच आजच्या व्हिडिओची सुरुवात करते. तर चला, येणाऱ्या सर्वांना येणाऱ्या अगदी 2-4 दिवसात आता येणार आहे नवरात्रोत्सव. तर सर्वांना येणाऱ्या नवरात्रोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि सगळ्या माझ्या यूट्यूब फॅमिलीच्या सर्वांच्या परिवारावरती आणि सर्वांवरती आई भवानीचा आशीर्वाद अखंड राहू देत आणि अशीच सगळ्यांची उत्तरोत्तर प्रगती होऊ देत, अशीच मी प्रार्थना करते. तर चला लगेच व्लॉग सुरू करूया. तर व्लॉग तर आपण लगेच सुरू करतच आहोत, पण त्याआधी जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, माझ्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असेल, तर लगेच घरची कारभारी फॅमिलीचा एक पार्ट बना. आणि त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करायचं आहे. आणि व्हिडिओ थोडा जरी आवडत असेल तरी लगेच लाईकचं बटन दिसतंय ते प्रेस करून घ्या. आणि कारण व्हिडिओ पाहत पाहत लाईक करायचं राहून जातं. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त इतर मैत्रिणींपर्यंत शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा. तर चला लगेच व्हिडिओ सुरू करूया. तर आजचा व्हिडिओ मी थोडंसं वेगळ्या टॉपिकवरती थोडंसं बोलणार आहे. ॲक्च्युली जास्त काही असं शूट नाही दुसरं किंवा व्लॉग असं नाही आहे. तर थोडंसं मी एका टॉपिकवरती बोलणार आहे. तर ॲक्च्युली मला असं वाटलं की हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे आणि ह्याच्यावरती आपण व्हिडिओ करणं गरजेचं आहे. कारण ही एक समस्याच बनलेली आहे आजकाल आपल्या समाजामध्ये. आणि अगदी म्हणजे अशी तुम्ही म्हणू शकता की गंभीर समस्या झालेली आहे. आणि त्याच्यामुळे खूप साऱ्या गोष्टी घडत आहेत आणि खूप साऱ्या गोष्टी घडायच्या राहून जात आहेत. तर त्यामुळे व्हिडिओ स्टार्ट होऊन शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया व्हिडिओ पाहून माझं मत तुम्हाला कसं वाटतं ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर आज ज्या टॉपिकवरती मी बोलणार आहे तो टॉपिक अतिशय म्हणजे वेगळा आहे आणि खूप महत्त्वाचा सुद्धा आहे. तर लग्नासाठी मुलींना हवा असतो तो म्हणजे शहरातील मुलगा आणि मुलांना हवी असते लग्नासाठी ती म्हणजे गावाकडची मुलगी. तर आता हे काय बरं असं आहे त्याच्यावरतीच आता आपण थोडंसं बोलणार आहोत. तर बघा, आजकालच्या लग्नाचं वय झालेल्या मुलींच्या खूप साऱ्या अपेक्षा असतात. त्याचबरोबर असं नाही की मुलांच्या अपेक्षा नसतात, मुलांच्यासुद्धा अपेक्षा असतात. पण बरेचदा काही मुलांच्या काही अपेक्षा असतात त्या संदर्भात, म्हणजे जितक्या मुलींच्या असतात त्या तुलनेत तरी नसतात, एवढं मी ॲक्सेप्ट करतेच. पण एक कॉमन अपेक्षा असते किंवा एक कॉमन मत आम्ही बरेचदा म्हणजे नोटीस केलं आहे माझ्या फ्रेंड सर्कल असो, फॅमिली सर्कल असो, सगळीकडे, की बऱ्याच मुलांचं एक असतं की लग्नासाठी जर मुलगी हवी, अगदी तो मुलगा शहरात राहणारा असेल तरीसुद्धा. कारण आता माझे जे फ्रेंड सर्कल वगैरे आहे ते जास्तीत जास्त शहरातले आहेत, कारण आता ऑब्व्हियसली माझं माहेर तिकडचं आहे. आणि ज्यावेळेस आम्ही स्कूल कॉलेज लाईफमध्ये होतो तेव्हाही बऱ्याच गोष्टी म्हणजे एकमेकांचं म्हणजे आपण म्हणतो ना की एक्सपिरियन्स शेअर करतो किंवा मग एकमेकांबाबत म्हणजे स्वतःच्या लाईफ पार्टनरबाबत काही मतं असतात प्रत्येकाची. तर त्यावरून काही गोष्टी निदर्शनास आल्या. आणि अलीकडे ज्या गोष्टी मी बघते की माझ्या पण फॅमिलीतली बरेचसे, म्हणजे आता माझी फॅमिली सगळी तिकडे आहे, म्हणजे खोपोलीला. तर आता तो पूर्णपणे सिटी एरिया, म्हणजे अगदी जवळपास म्हणजे मुंबईसारखं डेव्हलपमेंट सुरू झालेलं आहे. आणि तिकडे जी काही फॅमिली आहे माझी किंवा फ्रेंड सर्कल आहे त्याच्यामध्ये बऱ्याच जणांचं हे मला पाहायला भेटतं की अगदी 70% मुलांना मुलगी ही लग्नासाठी हवी असते गावाकडची, साधी सरळ मुलगी पाहिजे असं मत असतं. शहरातली मुलगी नको आहे. कारण आता बघा, शहरात जरी राहणारी मुलं असतात ना, ती ऑब्व्हियसली गावाकडूनच गेलेली असतात. कारण त्यांचं जे मूळ गाव असतं ते म्हणजे गावाकडचंच, म्हणजे खेडेगाव कुठलंही असतं. आणि ते म्हणजे आपल्या जॉब निमित्त, नोकरीनिमित्त ते शहरात गेलेले असतात. तरीसुद्धा काहींची मतं जी असतात ती अशी असतात की चला, मी जरी शहरात राहते तर आता म्हणजे बऱ्याच जणांचं असतं की 20-30% जणांचं असतं की हां ठीक आहे, आता आपण शहरात राहते तर मग शहरातलीच एखादी मुलगी बघूया. पण जास्तीत जास्त मुलांचं हे असतं की मुलगी ही लग्नासाठी गावाकडची असावी. आणि त्याचं मागे अजून असतं, नुसती गावाकडची नाही, साधी सरळ सोज्वळ अशी गावाकडची मुलगी असावी. तर आता हे कितपत खरं आहे ते पुढे मी एक्सप्लेन करणार आहे. त्या उलट मुलींची जी अपेक्षा असते, अगदी मुलगी शहरातली असो किंवा खेड्यातली असो, अगदी गावाकडची असो, कुठलीही असो, तिचं एक मत असतं की म्हणजे लग्नासाठी मुलगा हा शहरातला असावा. कारण त्याच्याकडे भरपूर पैसा असतो, चांगली नोकरी असते, शिवाय घरात सगळ्या सुखसुविधा असतात. दुसरी गोष्ट, लग्नानंतर गावाकडं राहण्याचं झंझट नाही. गावाकडं राहण्याचं झंझट म्हणजे की गावाकडं राहायचं म्हटलं तर जॉईंट फॅमिलीमध्ये राहावं लागतं, सासू-सासरे आणि सगळे नातेवाईक ये-जा असतं, म्हणजे बऱ्याच गोष्टी हँडल कराव्या लागतात. तेच जर मुलगा शहरातलाच असेल किंवा तो शहरातच नोकरीला असेल, तिकडेच राहणार असेल, तर मग त्याच्यासोबत तिकडेच जाणं होतं. शहरात राहायला भेटतं. आणि शहरात म्हटलं की एक चौकोनी कुटुंबाचा म्हणजे भाग बनतो आपण, म्हणजे ते लाईफ अनुभवायला भेटतं.
कोणाची बंधनं नाही, काही नाही. आणि मेन मेन जे कारण आहे ना मुलींचं, की शहरातला मुलगा हवा, त्याचं एक कारण म्हणजे त्याच्यामागचं हे आहे, की जास्तीत जास्त फ्रीडम, तो ओपन माइंडेड असतो, फ्री माइंडेड असतो. आणि त्याच्यापेक्षा आता हा जो फ्री माइंडेड वगैरे हा जो विचार आहे ना, तो जरा थोड्या लेवलला जाऊन विचार करणाऱ्यांचा असतो. थोडासा खोकला सुरू आहे त्याचा. तर त्यांचा असतो. पण बेसिक जो मत आणि बेसिक जे कारण आहे, की शहरातला मुलगा असावा, ह्याचं एकच कारण आहे बऱ्याच मुलींचं. मला माहीत नाही, काही जण आता कमेंटमध्ये येऊन मला अतिशय विचित्र म्हणजे त्यांचे मत मांडू शकतात. पण हे सत्य आहे. जे मी माझ्या डोळ्याने पाहिले त्याच्यावरून सांगते. अगदी साधी सरळ, अगदी काही मुली तर शिक्षणही तितकं नसतं, गावाकडच्या असतात. तरीसुद्धा त्यांच्या अपेक्षा, की मुलगा वेल एज्युकेटेड पाहिजे, चांगला नोकरीला पाहिजे आणि तो शहरात राहणारा पाहिजे, आई-वडील सोबत नको आहेत, अशा बऱ्याच गोष्टी असतात. आणि शहरातलाच मुलगा पाहिजे, कारण शहरातलं राहणीमान अनुभवायला भेटलं नाही. ऑब्व्हियसली शहरात असेल तर मुलगी तिच्या तर अपेक्षा असतात, की मी शहरात वाढलेली आहे, शहरातली आहे म्हटल्यानंतर मला शहरातलाच मुलगा पाहिजे, गावाकडे ॲडजस्ट होणार नाही. पण हे ज्या शहरातल्या मुली आहेत ना, त्यातल्या पण 70% मुलींचं असतं. सगळ्याच मुली तशा नसतात. तर आता मला पुढे जे काय बोलायचं ना, खूप सारा गुंता आहे, तर तो पुढे मी क्लिअर करणार आहे. तर आता आपण पहिले मुलांच्या पॉईंटवरती येऊया. तर मुलांना हवी असते गावाकडची साधी सरळ मुलगी. तर अक्षरशः म्हणजे ना, मी ज्या मुलांचं ऐकलं ना, की मला लग्नासाठी, मी जरी शहरात आहे, शहरात जरी जॉब करते किंवा शहरातच स्थायिक असेल किंवा लहानपणापासून जरी असेल, तरी मला लग्नासाठी मुलगी जी आहे ती गावाकडची पाहिजे, साधी सरळ, शांत स्वभावाची. तर दादांनो, तुम्हाला एक मी खूप मोलाचा सल्ला देईन इथे. गावाकडची मुलगी आणि साधी सरळ ह्या दोन्ही गोष्टी अजिबात समांतर नाही आहेत. हा एक गैरसमज तुमचा काढून टाका, की गावाकडची मुलगी म्हणजे साधी सरळ असं अजिबात नसतं. किंवा तुमचं असं मत आहे, की शहरातली मुली ह्या आगाऊ असतात, उद्धट असतात, ऐकत नाहीत किंवा स्वतःच्याच मर्जीने वागतात. तर हे सुद्धा अजिबात योग्य नाही आहे. हेही तितकं, हां, मी असं म्हणत नाही, की अजिबातच खरं नाही आहे. काही अंशी हे खरं आहे, काही मुलींच्या बाबतीत हे खरं आहे. पण सगळ्याच मुलींच्या बाबतीत हे खरं आहे असं नाही. शेवटी प्रत्येकाचा स्वभाव, प्रत्येकाचं वागणं, प्रत्येकाचा वावर किंवा प्रत्येकाचं इतरांसोबत ॲडजस्ट करून घेणं, हे प्रत्येक मुलीच्या घरच्या संस्कारावर डिपेंड असतं. तिचं घरचं बॅकग्राऊंड कसं आहे ह्यावर अवलंबून असतं. ती कोणत्या वातावरणात वाढली आहे, कोणत्या प्रकारच्या माणसांमध्ये लहानाची मोठी झाली ह्याच्यावर अवलंबून असतं, ना की गाव आणि शहर. आता बघा, मी तुम्हाला सांगेन, की माझ्या अनुभवात तर शहरातल्या मुलींपेक्षा अतिशय हुशार, चॅप्टर अशा गावाकडच्या मुली असतात. बरेच मी अनुभव घेतलेले आहेत स्वतःसुद्धा. असं नाही आहे की शहरातल्या मुलीच खूप आगाऊ असतात. गावाकडच्या आता कितीतरी अशा सुना वगैरे मी आता पाहते. आता माझं लग्न झाल्यापासून जवळ-जवळ 10 वर्ष होत आली. मी गावाकडे असते, येणं-जाणं आता म्हणजे जास्त शहराचा संपर्क कमी. पण गावाकडे अगदी डोक्यावर पदर घेऊन राहणारी 24 तास घरात जी सून असते, म्हणजे गावाकडचीच केलेली असते, गावाकडचीच असते, तीसुद्धा म्हणजे अगदी दिवसाढवळ्या सासू-सासऱ्यांना आकाशातले चंद्र, तारे, जे काही ग्रह आहेत ते सगळे दिवसाढवळ्या दाखवणारी असते. आणि तीच शहरातली जर संस्कारी मुलगी असेल, तर ती सोज्वळतेने आणि शांततेने सगळा संसार जपते, करते. असे सुद्धा अनुभव आहेत. तर असं अजिबात नाही आहे, की गावाकडची मुलगी म्हणजे साधी सरळ. आणि असं असतं बऱ्याच जणांचं, शहरातल्या मुली हवे तसे कपडे घालतात, हव्या तशा वागतात आणि संस्कार नसतात. तर असं अजिबात नाही. कोणालाही कपड्यावरून जज करणं चुकीचं आहे फार. कारण अगदी मग जसं मी म्हटलं, की डोक्यावर पदर घेऊन अतिशय वावरणारी, खाली मान घालून नाकासमोर चालणारी अशी जिची आपल्याला ओळख असते, अगदी त्या मुलीसुद्धा अशा वागतात घरच्यांसोबत. किंवा जास्तीत जास्त असं पण बघण्यात आलं, की गावाकडच्या मुली ॲडजस्ट करत पण नाहीत काही-काही. कारण त्यांचं कसं असतं, की बऱ्याच मुलींच्या, आता तुम्ही म्हणताय, की गावाकडची मुलगी पाहिजे, पण म्हणजे तितक्याच त्या हे हे असतात. असं नाही आहे, की आता सगळ्याच असतात असं मला म्हणायचं नाही आहे. काही ऑफकोर्स असतात साध्या सरळ आणि अगदी साधं वागणं, साधं राहणीमान. पण बऱ्याच जणांचं असं असतं, दिसायला साधं राहणं, साधं वागणं, साधं राहणीमान असतं. पण ॲक्च्युअली त्यांचं जे बिहेवियर असतं किंवा त्यांचा जो स्वभाव असतो, तो इतका म्हणजे हे असतो. कारण शहरातल्या मुलींचं बऱ्यापैकी कसं असतं, की त्यांचं शिक्षण असेल किंवा एखादं जॉब असतं, ते ठिकाण आणि कॉलेज असेल किंवा मग घर, इतक्यापर्यंत मर्यादित. त्यांना बाकीचे छक्के-पंजे वगैरे म्हणतो ना, अशा गोष्टी अजिबात माहीत नसतात. किंवा मग रोजच्या ह्याच्यातले जे चॅप्टरपणा म्हणतो असं नसतं जास्त, त्याचा एक्सपिरियन्स नसतो असं मला तरी वाटतं. पण गावाकडच्या मुलींना प्रत्येक गोष्ट माहीत असते, की हसून एखाद्याला कसं बोलायचं, म्हणजे एखाद्याला आपल्याला उपरोधिकपणे कसं बोलणं किंवा एखाद्याला टोमणे देऊन बोलणं, ह्या गोष्टी तर बऱ्याचदा घडतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे, की जसं आपण म्हणतो, की मला असं अजिबात म्हणायचं नाही की तसंच असतं. पण एक एवढं मला सांगायचं आहे, की तुमचा हा खूप गोड गैरसमज आहे, की गावाकडच्या मुली साधी सरळ अशी अजिबात नसते. खूप त्याच्यामध्ये पण हे असतं. फक्त तुम्ही लग्न, मला वाटतं, की करताना ही कंडिशन नका ठेवू, की गावाकडचीच पाहिजे किंवा काय. मुलगी शहरातली असेल तरीही पहा, फक्त तिचे संस्कार पाहायचे आहेत आपल्याला आणि तिचं राहणीमान, बाकी बास. मग ती गावाकडची असली काय, शहरातली असली काय, तिच्यावर जे संस्कार झाले ती त्याप्रमाणेच वागणार आहे. आता पुढे मी सांगते. माझ्या उदाहरणामध्ये आत्ता, जस्ट आत्ता इन्स्टंट जी उदाहरणं आहेत त्यातल्या 4 ते 5
मुली किंवा माझ्या फॅमिलीतल्या असतील किंवा मी अशा बाहेर बघण्यातल्या असतील, 1-2 तर अशा प्रौढ स्त्रिया झालेल्या आहेत, ज्यांचं आयुष्य लहानपणापासून म्हणजे लग्नापर्यंतचं शहरात वाढलेलं, अगदी मुंबईसारख्या शहरात राहिलेले आहेत. पण लग्नानंतर त्या गावाकडे आल्या आणि मग लग्नानंतर गावाकडे येऊन अगदी गावाकडच्या पद्धतीने राहणं, गावाकडचे संस्कार जपणं, सगळं काही सगळं फॅमिलीला एकत्र घेऊन सगळी कामं करणं असेल किंवा सगळे कार्यक्रम पार पाडणं, सगळ्यांचा मान-सन्मान सगळ्या गोष्टी करतात. पण त्याच जागी बरेचदा असं मी पाहिलंय की गावाकडच्याच मुली असतात आणि साधी सरळ आपण ज्यांना म्हणतो त्याच मुली एखादा कार्यक्रम असेल किंवा काय इतरांचा अपमान करणे किंवा त्यांना असं खाली दाखवणे, अशा बऱ्याच गोष्टी घडतात. म्हणजे त्यांना बऱ्याच गोष्टींचं असं म्हणतो ना की ते बघून बघून आलेलं असतं काही जणींमध्ये, कारण एखाद्याचा तो स्वभावच असतो, मूळ स्वभाव. तर त्यामुळे मला फक्त एवढंच म्हणायचं की स्वभाव हा प्रत्येक हाताची पाची बोटं सारखी नसतात. त्यामुळे सगळ्याच गावाकडच्या मुली आगाऊ नसतात किंवा सगळ्याच शहरातल्या आगाऊ नसतात, सगळ्याच गावाकडचे शांतनी सोज्वळ नसतात किंवा शहरातल्या नसतात. फक्त त्याचं डिपेंड असतं त्यांचं बॅकग्राऊंड, त्यांचं फॅमिली बॅकग्राऊंड, त्यांचं वातावरण कोणत्या वातावरणात वाढलं या गोष्टी महत्त्वाच्या असतात. तर मी असं बघितलं. आता जर माझं जर सांगायचं झालं तर माझं जे लहानपणापासूनचं जे लग्नापर्यंतचं जी काही प्रवास आहे ते माझं खोपोलीमध्ये, मी लहानाची मोठी झाली, वयाच्या 21व्या वर्षीपर्यंत मी तिकडे होते. लग्नानंतर पहिल्यांदा मी गावाकडे आली. ह्यापूर्वी जे गावाकडे येणं असायचं ते अगदी सुट्टीसाठी 2-4 दिवस काय असेल ते. पण गावाकडे आल्यानंतर मी म्हणजे 2 ते 3 वर्ष कंप्लीट मी गावाकडेच होते. त्याच्यानंतर मग म्हणजे लहान मुलगी झाली होती, मोठी झाली, 1 वर्षाची झाली आणि मग आम्ही बारामतीमध्ये शिफ्ट झालो. तर हे सांगायचा मुद्दा, आता माझ्या मिस्टरांचं स्वतःचं हे मत होतं की त्यांनी जेव्हा सांगितलं की जेव्हा ह्या सगळ्या म्हणजे स्वतः लग्नाचे वगैरे विषय असतात त्यावेळेस त्यांचं सुद्धा असं मत होतं बरेचदा की शहरातल्या मुली म्हणजे अशा असतात तशा असतात. पण जेव्हा ते म्हटले की जेव्हा त्यांनी माझ्यामध्ये काहीतरी पाहिलं असेल किंवा माझा स्वभाव पाहिला की गावाकडे असणाऱ्या मुलींच्या मी अपेक्षा बघितल्या. स्वतः ते म्हटले की त्यांचा फॅमिली सर्कल असेल किंवा फ्रेंड सर्कल असेल याच्यामध्ये गावाकडच्या मुलींच्या अगदी मुलगा शहरात राहणाराच पाहिजे, त्याच्या घरी सगळं काही पाहिजे, सगळ्या सुविधा पाहिजेत, पैसे पाहिजेत, हे सगळं. आणि मुळात तो वेल सेटल्ड पाहिजे, स्ट्रगल करणारा मुलगा नको, असं बरेच गावाकडच्या मुलींचं सुद्धा मत असतं. तर तुम्ही शहरात राहणारे जरी असाल तरी मुलांना हा विचार करा की जर आधीच अशा अपेक्षा असतील आणि वाजवू नको, आधीच ज्या मुलींच्या अशा अपेक्षा असतील तर विचार करा. कारण कसं आहे ना, मला असं वाटतं एका मुलीची, माझं पर्सनल मत आहे, कुठल्याही मुलीची लग्नासाठीची जी अपेक्षा असावेत ना, ऑफकोर्स ज्या माझ्याही होत्या लग्नाआधी, त्या अशा असाव्यात की एक साधा सरळ मुलगा असावा, ऑफकोर्स निर्व्यसनी असावा हे तर आहे, पण वेल एज्युकेटेड किंवा चांगला पैसेवाला, चांगला नोकरीवाला, अशी माझी तरी कधीच अपेक्षा नव्हती. माझी अपेक्षा फक्त एक होती की साधा सरळ माणूस असावा, प्रत्येकाचा रिस्पेक्ट करणारा, स्पेशली महिलांची रिस्पेक्ट करणारा किंवा सगळं काही स्वतःच्या हिमतीवरती करणारा. जरी शून्य असू देत तो स्वतः आता, पण पुढच्या काळामध्ये स्वतःच्या हिमतीवर तो सगळं काही करू शकेल याची मला शाश्वती असावी, मला विश्वास पटावा किंवा त्याचा स्वतःवर तितका विश्वास असावा आणि त्याचं तितकं कर्तृत्व असावं. पैसा आधीच म्हणजे आईवडिलांच्या कर्तृत्वाने असणं आणि स्वतःच्या कर्तृत्वाने काही मिळवणं ह्यात खूप फरक असतो. आणि ज्याच्याकडे आधीच सगळं काही असतं ना, त्यांना इतकी कष्टाची जाणीव नसते किंवा कष्टाची तयारी नसते. त्यामुळे मला असं वाटतं प्रत्येक मुलीच्या ह्या अपेक्षा असाव्या की आधी सगळं त्यांच्याकडे असणं, त्यापेक्षा आपण लग्नानंतर काही गोष्टी निर्माण करणं ह्यामध्ये खरा आनंद असतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की तुम्ही त्यावेळेस ताठमानेनं जगून किंवा ताठमानेनं वावरू शकता समाजामध्ये आणि स्वतःच्या हिमतीवर केलेलं आहे सगळं, ह्याचं एक समाधान असतं ना, ते खूप वेगळं असतं. खूप म्हणजे खूप वेगळं असतं. कारण हे माझे स्वतःचा एक्सपिरियन्सवरून मी सांगते. त्यामुळे आधीच जर सगळं असेल ना, तर ते तुम्हाला असं म्हटलं जातं की आयत्या पिठावर रेघोट्या ओढण्या इतकं सोपं असतं ते, आणि तसंच काहीच असतं. तर ते कुणीही करू शकतं. कारण आधीच सगळं असल्यानंतर तुमचा संसार तो चांगलाच होणार आहे. पण जेव्हा काही नसतं, तुम्ही शून्य असता, तिथून संसार फुलवणं, निर्माण करणं आणि ते साम्राज्य उभं करणं, ती खरी कसोटी असते आणि ते खरं करण्यात मजा असते. सगळं आधीच असून मग काय तुम्ही रोजचं जे आहे तेच आहे तेच. तुमच्या आयुष्यात चॅलेंजेस असणं महत्त्वाचं आहे. थोडासा विषय कुठेतरी जातोय, भरकटतोय, पण हे मला महत्त्वाचं वाटतंय. तर अशा अपेक्षा असाव्यात मुलींच्या, ना की पैसेवालाच पाहिजे, जमीनच पाहिजे, हेच पाहिजे, तेच पाहिजे किंवा चांगली नोकरी पाहिजे, घरात सगळ्या सोयीसुविधा पाहिजेत. आता माझं पर्सनल एक्सपिरियन्स सांगेल तर मी कधीतरी एखाद्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे माझी जर्नीसुद्धा, पण आत्ताच नाही, तुम्हाला कळेलच त्याच्यातून सुद्धा. पण आत्ताची जी परिस्थिती आहे ऑब्व्हियसली 10 वर्षापूर्वी अशी नव्हती. खूप वेगळं चित्र होतं. पण मी फक्त एक विश्वास होता मला की आपल्याला फक्त पैसा आणि बॅकग्राऊंड बघायचं नाही आहे. आपल्याला बघायचं आहे की व्यक्ती कशी आहे आणि व्यक्ती किती कर्तृत्ववान आहे. म्हणजे तेवढं हे पाहिजे की एखादा पैसेवाला जरी असला तर एखादी वेळ अशी येते, कारण कोरोनाने भल्याभल्यानं कंगाल केले, तर त्यावेळेत जो खरा कर्तृत्ववान असेल तोच उठून उभा राहू शकतो अशा परिस्थितीत. त्यामुळे मुलींनो एक गोष्ट नक्की हे करा, जरी काही नसेल ना त्याच्याजवळ तरी निर्व्यसनी आणि स्वतः कष्टाची तयारी असणारा, करून खाणारा असा मुलगा असावा. म्हणजे आमच्या गावाकडे म्हणतात करून खाणारा, आणि भाजी भाकरी का असेना 2 वेळची, पण ती स्वतःच्या हिमतीवर मिळवून आणि ती मिळवायचीच असा ध्यास असणारा मुलगा असावा.
नक्की सगळं आधीच आहे असं. तर असे म्हणजे ह्याच्यातून तुम्हाला नक्कीच काहीतरी सुखी संसाराची गुरुकिल्ली भेटू शकते. तर असं तर हे झालं गावाकडच्या मुली आणि शहरातल्या मुली. आता बऱ्याच मुलींच्या अशा अपेक्षा असतात की मला शहरातलाच मुलगा पाहिजे, गावाकडचा नको. तर गावाकडचा का नको? तर गावाकडे सोयीसुविधा नसतात बऱ्याच ठिकाणी. तर म्हणजे काही शहरातल्यासारख्या सुविधा उपलब्ध नसतात. बऱ्याच शहरातल्या मुलींचं सुद्धा हेच आहे आणि गावाकडच्या ज्या स्वतः गावाकडे राहतात ना, गावाकडचं आयुष्य जगतात, त्यांचं सुद्धा हेच म्हणणं आहे की मुलगा लग्नासाठी गावाकडचा नको, मला शहरातलाच मुलगा पाहिजे. आता सगळेच जर शहरातल्या मुलांशी लग्न करायला लागले तर गावाकडच्या मुलांनी करायचं काय? हा एक प्रश्न आहे ना. कारण कसं आहे, शहरातले म्हणजे आता मला असं म्हणत नाही की शहरातली सगळीच मुलं ही असतात, पण बऱ्यापैकी म्हणजे हे ना की जितकं गावाकडची मुलं खरंच साधी असतात बऱ्यापैकी. आता त्यातली जसं आहे तेच आहे की 70% 30% हा फरक आहे. जितके 70% योग्य आहे तितकं 30% काही जण म्हणजे प्रत्येकाचा. आता जसं मुलींच्या बाबतीत आहे ना की बॅकग्राऊंड, घरचं बॅकग्राऊंड, वातावरण आणि ज्या लोकांच्या संपर्कात वाढले ह्यावरून त्यांची जडणघडण कशी झाली यावरून त्यांचं सगळं काही ठरत असतं, स्वभाव असेल किंवा काय. तसंच मुलांच्याही बाबतीत आहे. ते जरी गावाकडे असले तरी ते कोणत्या म्हणजे त्यांचं जर घर चांगलं असेल, घरातलं बॅकग्राऊंड चांगलं असेल, आजूबाजूचं वातावरण चांगलं असेल, तर ऑब्व्हियसली ती मुलंसुद्धा चांगली असणार आहेत, कर्तृत्ववान असणार आहेत. आणि आजकाल सगळे शिक्षणाने पुढे जातात. शिक्षणाने प्रत्येकाचे विचार प्रगल्भ होतात. चांगल्या विचाराची असतात. आता बऱ्याच मुलींचं हे असतं की गावाकडच्या मुलांची वृत्ती जी संकुचित असते, काय म्हणू शकतो की फ्री माइंडेड नसतात. बरेच प्रकारची बंधनं असतात किंवा काय. आता बघा काही गोष्टी असतात तर त्या तुम्हाला कशा चेंज करायचं तुमच्यावरती पण आहे. तुम्ही चेंज करू शकता. ह्याच्यावरती सुद्धा मी एखादा व्हिडिओ बनवेल की कसं चेंज करू शकता. त्यालासुद्धा काही काळ जावा लागतो, लगेच होत नाही. तर फक्त हेच आहे की गावाकडचा मुलगा जरी तुम्ही केलात तरी असं काही नाही की सगळेच गावाकडची मुलं ही अगदी व्यसनी असतात किंवा वाईट संगतीची असतात, असं अजिबात नाही आहे. खूप चांगली ही मुलं असतात. आता माझा एक्सपिरियन्स, आता मी सुद्धा शहरातली होते आणि हे मिस्टर गावाकडचे. तर आमचा चांगला 10 वर्षाचा सुखी संसार सुरू आहे. 10 वर्ष आता होतील म्हणजे अजून झाले नाही. पण 8-9 वर्षांचा संसार आहे. तर असं काही नाही. अजिबात मला कधीच असा पश्चाताप झाला नाही की मी गावाकडे लग्न करून आले, शहरातच कुठेतरी सेटल व्हायला पाहिजे होतं, असं कधीच वाटलं नाही. आणि पर्सनली ऑनेस्टली जर सांगायचं तर मिस्टरांना सुद्धा या बाबतीत कधीच वाटत नाही की शहरातली आहे म्हणून असं. उलट त्यांचं असं मत आहे की उलट तू शहरातली असून ज्या गोष्टी करते ना, गावाकडच्या मुली या गोष्टी करायला सुद्धा धजवत नाहीत. अशा बऱ्याच आहेत. कारण काही ज्या परंपरा आहेत, काही ज्या रीतिरिवाज आहेत ना, गावाकडच्या मुलींना सुद्धा काही माहीत नाहीत. ज्या अशा कुटुंबात वाढलेल्या शहरातल्या मुलींना माहीत असतात. तर हे ऑब्व्हियसली सगळं काही डिपेंड आहे त्या मुली कोणत्या कुटुंबातून आल्यात, त्यांचं बॅकग्राऊंड काय आहे. त्यामुळे शहरातल्या सगळ्याच मुली वाईट असतात असं नाही. आणि माझ्या बाबतीत सुद्धा बरेचसे गैरसमज पसरवलेले होते ऑलरेडी. आमच्या लग्न ज्यावेळेस ठरलं त्यावेळेस की शहरातली आहे, ऐकणार नाही, उद्धट बोलणार, उद्धटपणे वागणार. पण ह्या व्हिडिओखाली जरी कोणी व्हिडिओ बघत असेल तर मला कमेंट करून सांगावं की जर कुणी मला ओळखत असेल तर माझं कधी उद्धटपणे वागणं, सासरी माहेरचं सोडून द्या, तो विषय वेगळा आहे. तर उद्धटपणे वागणं, एखाद्याला उलट उत्तर देणं किंवा काय अशा प्रकारचं काहीही कुणाला आढळलं असलं म्हणजे न विचार करता तुम्ही खाली कमेंटमध्ये करू शकता. कारण असं कधीच झालेलं नाही आहे. दुसरी गोष्ट, कुठलाही कार्यक्रम आहे, कुठलंही काय आहे त्याच्यामध्ये म्हणजे तर काय म्हणू शकतो आपण, एखादा रूढी परंपरा ह्या सोडून वागणं अजिबात नाही. उलट जितकं मी म्हणजे मला जितकं फोकस असते ह्या गोष्टींवरती, मला जितकं माहीत आहे ना, तितकं इव्हन घरामध्येही काही माहीत नाही. असे सुद्धा अनुभव मी घेतलेले आहेत की मी तिकडे असून मला बऱ्याच गोष्टी मी म्हणजे ऑलरेडी माहीत आहेत. असं नाही की मी माहिती करून घेतलंय किंवा काही नाही, कारण ते ऑलरेडी आमच्या घरामध्ये व्हायचं आधी. तर अशा काही गोष्टी इकडे नव्याने करायला लागलो आम्ही सासरी, म्हणजे माझ्या थ्रू. अशा पण बऱ्याच गोष्टी आहेत. तर असं अजिबात नाही की शहरातल्या मुलींना माहीत नसतं. आता जसं गावाकडच्या ज्या नवीन राहिलेल्या सुना होत्या त्या ऑब्व्हियसली अशा की आता तर अलीकडे ड्रेसेस वगैरे सगळं, आता मी सुद्धा ड्रेस वगैरे घालते, पण मला फक्त एवढं माहिती की मला कधी कुठे कसं वेअर करायचं आहे आणि काय वेअर करायचं, एवढा कॉमन सेन्स माझ्यामध्ये आहे. तर हे आपसुकच येतं. असं नाही की शहरातली मुलगी म्हटल्यानंतर कायम ती जीन्स टॉपवरतीच फिरणार, कायम ड्रेसमध्येच फिरणार. कुठल्या कार्यक्रमाला कुठे कसं प्रेझेंट व्हायचं आहे ते स्वतःचं तिला तितकी अक्कल असते. त्यामुळे सगळ्यांनाच ब्लेम करू नका, सगळेच तसे नसतात. कारण सगळ्यांनाच काय म्हणू शकतो आपण एकाच पारड्यात तोलू शकत नाही, कारण हाताची पाची बोटं सारखी नसतात. प्रत्येकाचा स्वभाव डिफरंट असतो. तर गावाकडच्याच काही सुना मी पाहते की गावाकडेच लहानाच्या मोठ्या झालेल्या आहेत आणि गावाकडेच लग्न गावाकडेच आहेत, तरीसुद्धा अगदी त्यांचं जे राहणीमान आहे ते म्हणजे इतरांनी बोट दाखवण्यासारखं. तर तसं तरी निदान नसतं प्रत्येकाचं. तर असं काही नाही आहे की तुम्ही जर गावाकडची मुलगी केलीत, शहरात नेलीत तर ती अगदी सोज्वळच वागणार आहे, अगदी साधी सरळच असणार आहे, अजिबात नाही आहे. जितकं साधं सरळ दिसतं तितकं साधं सरळ नसतं. हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे आणि खूप उदाहरणं मी पाहिलेली आहेत. म्हणजे जितकं आपण म्हणतो ना की शहरातल्या मुलींना बोलण्याची तमीज, काय म्हणजे बोलण्याची पद्धत माहीत असते किंवा
तर इथं माहीत नसते, असं अजिबात नाही. जितक्या गावाकडच्या मुली उद्धटपणे शिव्या वगैरे देतात ना, तर शहरातल्या काही मुलींना ते माहीतही नसतं. तर असं असतं. त्यामुळे ते सगळं संस्कारांचा भाग आहे. आणि दुसरी गोष्ट मुलांच्या बाबतीत पुन्हा एकदा येते, की मुलं जी गावाकडची असतात ती खरंच साधी सरळ असतात. त्यातली काही 30% इकडे-तिकडे असतात व्यसनी सुद्धा. मी सुद्धा पाहते आत्ता सध्या माझ्या याच्यामध्ये, की 70% जी चांगली आहेत त्यातली 30% जी वाईट आहेत ती सुद्धा मी पाहते गावाकडची. व्यसनी तुम्हाला सांगते खूप वाईट वृत्तीची, वाईट विचारांची अशी सुद्धा आहेत. तर जसं 70 आणि 30% इतका फरक असतोच. कारण शहरातली सुद्धा सगळीच चांगली असतात असं नाही. त्यातली सुद्धा 30% वाईट असतातच आणि 70% चांगली असतातच. त्यामुळे एवढं आहे की शहरातली मुलं ही ओपन माइंडेड, फ्री माइंडेड असतात. आजकालच्या आधुनिक विचारांची असतात, त्यानुसार ती चालतात. पण तशीच बरीच गावाकडची मुलं असतात आणि खूप प्रेमळ असतात, खूप संवेदनशील असतात. शहरांच्या तुलनेत असतात असं मी म्हणू शकते मी, कारण ऑब्व्हियसली असतात. आणि प्रत्येक गोष्टीचा अगदी बारकाईने विचार करतात. आणि स्पेशली द एंड शहर आणि गाव असा अजिबात तुलना करू नका. शहरातली मुलंही तितकीच चांगली असतात आणि तितक्याच मुलीही चांगल्या असतात. आता शहरातल्या काही मुली इतक्या ॲडजस्ट केलेल्या मी पाहिले. बरेच जण म्हणतात की शहरातल्या मुली गावाकडे टिकणार नाही. मी 10 वर्ष झाली म्हणजे 10 वर्ष होत आली लग्न झाल्यापासून. पहिल्यांदा लग्नानंतर माहेरी मी 3 महिन्यानंतर गेले होते. बरेच जण म्हणतात की वारंवार माहेरी जातील किंवा काय, तर 3 महिन्यानंतर पहिल्यांदा गेले होते. त्याच्यानंतर अगदी 6 महिन्यांनी, वर्षावर्षांनी, आणि आता तर जाणंच होत नाही. त्यामुळे असं काही नाही. आणि काही गावाकडच्या अशा मुली मी पाहते लग्नानंतर अगदी तासाभराचं 2 तासाच्या अंतरावरती गाव असतं, पण 8 दिवसाला, महिन्याला, 2 महिन्याला, काय काय तर 8-8 दिवसाला म्हणजे 2-2, 4-4 दिवस ती माहेरीच असतात. तर असं अजिबात नाही आहे. ते प्रत्येकीवरती डिपेंड आहे, प्रत्येकीच्या स्वभावावरती आणि संस्कारांवरती डिपेंडेड आहे. त्यामुळे गावाकडच्या सोज्वळ, साध्या सरळ आणि शहरातल्या उद्धट असं अजिबात नाही आहे. आणि दुसरी गोष्ट, काही गावाकडच्या अशा मी पाहिल्यात की त्या गावाकडच्या राहणाऱ्या असून गावाकडच्या गोष्टी करायला कॉम्प्रोमाइज करतात, म्हणजे करत नाहीत, किंवा काय म्हणू शकतो, त्या गोष्टी करायला अजिबात हे म्हणत नाहीत की नाही मी हे करणारच नाही, माझ्या घरी मी असं केलं नाही, तसं केलं नाही. पण शहरातल्या मुली, आता एक जर मी पाहिलं ना, तर त्या आत्ता म्हणजे त्यांची मुलं अगदी मोठी झालेली आहेत, तर त्या लहानपणापासून सिटीमध्ये वाढल्या मुंबईसारख्या शहरात, आणि आता गावाकडे लग्नानंतर आल्यापासून त्यांनी अगदी 2-4 वर्ष चुलीवर स्वयंपाक करणं, शेणाने जमीन सारणं, ह्या सगळ्या गोष्टी केल्यात. तर बऱ्याच अशा गावाकडच्या मुली आहेत, त्यांच्या कंडिशन अशा आहेत लग्नाच्यासाठी की घरामध्ये कंपल्सरी, आता सगळ्यांच्याच आहे गॅस सिलेंडर, तर नो डाऊट. पण आधी मी पाहत होते की 4-5 वर्षापूर्वीच्या गोष्टी, की घरामध्ये जमीन नसावी, फरशीच पाहिजे, आणि म्हणजे सारवण्याची जमीन वगैरे नसली पाहिजे. अशा बेसिकसुद्धा बऱ्याचशा ज्या काही कंडिशन आहेत ना, त्या गावाकडच्या मुलींच्या होत्या. तर असं अजिबात नाही की तुम्ही असा विचार अजिबात करू नका. जर तुम्हाला एखादं स्थळ चालून आलं शहरातल्या मुलींचं, तर नक्की चांगली चौकशी करा, सगळ्या बाबतीत चौकशी करा आणि मगच निर्णय घ्या. असं मी म्हणत नाही की माझ्यावर विश्वास ठेवून तुम्ही करा म्हणून. पण मला फक्त एवढंच सांगायचं आहे की लोकांचा हा एक खूप मोठा गैरसमज आहे की गावाकडच्या मुली ही साध्या सरळ असतात आणि शहरातल्या मुली ह्या आगाऊ असतात. त्या उलट मुलींचं असं मत असतं की गावाकडची मुलं ही व्यसनाधीन आणि वाईट वळणाची असतात, शहरातली चांगली असतात. प्लस गावाकडे जर लग्न करून गेलं तर सगळ्या गोष्टींमध्ये अडकून पडावं लागतं. शहरामध्ये लग्न करून गेलं तर स्वतःचा जॉब किंवा फ्रीली आयुष्य जगता येतं. तर बऱ्याच असं आपण बघतो की मोठमोठ्या पैशावाल्यांच्या घरातल्या सुना असतात, मुली असतात लग्न करून गेलेल्या किंवा शहरात राहणाऱ्या, पण त्यांना उंबरठ्याच्या बाहेर जाण्याची परवानगी नसते. तर असे सुद्धा सुशिक्षित, संकुचित विचाराचे किंवा विचारसरणीच्या वृत्तीचे लोक आपल्याला आढळतात. त्यामुळे प्रत्येक सुशिक्षित हा सुशिक्षितच असेल असं नाही आहे, आणि प्रत्येक गावाकडचा हा गावंढळ आणि संकुचित विचाराचा असेल असं पण नाही आहे. त्यामुळे थोडा विचार हा ह्या सगळ्या पलीकडे जाऊन करा. एखाद्या व्यक्तीला तिच्या राहण्याच्या जागेवरून जज करण्याऐवजी माणूस म्हणून जज करा. ती व्यक्ती माणूस म्हणून कशी आहे, अगदी ती मुलगी असो किंवा मुलगा असो, तर तो शहरातला आहे की गावाकडचा आहे, मुलगी शहरातली आहे की गावाकडची आहे, यावरून तिला जज करण्यापेक्षा तिचे संस्कार कसे आहेत, तिचं वागणं कसं आहे, तिचं समाजातील स्थान कसं आहे, तिचं समाजामध्ये वावर कसा आहे, स्वतःचं प्रेझेंट करणं कसं आहे, प्लस मुलाचं आणि मुलीचं दोन्ही, ह्या गोष्टी नोटीस करा आणि मग ठरवा लग्न कुठे करायचं. बस एवढंच आता मी सांगेन. आणि ह्यावरती मला आणखीन एक व्हिडिओ एक स्पेशल विषयावरती घेऊन यायचं आहे, तो लवकरच घेऊन येईल. तर त्यासाठी तुम्ही ह्या व्हिडिओला भरभरून प्रतिसाद द्या. तुमची मतं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. कसा वाटला आजचा एकंदर व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुम्ही ज्या काही मैत्रिणी, तुम्ही शहरातला आहात का गावाकडच्या आहात, आणि तुमची लग्न कुठं झाले, शहरात झालीत की गावाकडे झालीत, मुलांचं सुद्धा तुम्ही कुठले आहात, शहरातले की गावाकडचे, तुमची जी काही पार्टनर आहे ती कुठली आहे, किंवा तुम्ही कुठली मुलगी केली, हे सुद्धा मला नक्की कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटू लवकरच उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये, नवीन व्हिडिओ. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ. बाय.